शिंदे सेनेत आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे. तुम्ही कसं पाहताय? आपल्याला सगळ्यांना माहित आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला अनेकदा ऑफर केली. अनेकदा माझे त्यांचे संबंध चांगले आहे. अनेकदा त्यांनी सांगितलं की बुवा शिवसेनेमध्ये या, शिवसेनेमध्ये ताकदीनं काम करा, शिवसेना वाढवा. पण या ठिकाणी मी आधीच सांगितलं की मी स्वतः सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून मी काम करत आहे आणि जिथपर्यंत राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे तिथपर्यंत त्यांच्यासोबत सुद्धा मी ताकदीनं काम करेल. मी जिथपर्यंत राजकारणामध्ये तिथपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच काम करेल. कुठल्याही पक्षामध्ये किंवा कुठल्याही आमिषापोटी इकडे तिकडे कधी जाणार नाही. म्हणून त्या पद्धतीनं अनेकदा अनेक राजकीय पक्षाच्या संधी येतात. अनेक राजकीय नेत्यांना असं वाटते आपल्या पक्षामध्ये चांगले लोक आले पाहिजे. पण मी एकनाथजी शिंदे साहेबांचे धन्यवाद मानेन की त्यांनी नेहमी आमच्याबद्दल चांगला विचार केला. बच्चू कडू यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं की नवनीत राणा शिवसेनेमध्ये जर आल्या तर आमच्यासाठी एक चांगला नेता आम्हाला शिवसेनेमध्ये मिळेल. त्याबद्दल बच्चू कडू साहेबांची मी आभारच व्यक्त करतो की कुठल्याही नेत्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या चेहऱ्याची, चांगल्या नेतृत्वाची जी गरज असते त्याबद्दल नेहमी प्रत्येक नेता विचार करते आमच्या पक्षामध्ये चांगला नेता आला पाहिजे, चांगला कार्यकर्ता आला पाहिजे. त्या विषयाने एकनाथजी शिंदे साहेबांनी विचार अनेकदा केला. सुमित्रा वहिनी पवार वहिनींनी सुद्धा विचार केला. बच्चू कडूंनी सुद्धा असा विचार केला. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आहे. पण नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्येच शेवटच्या क्षणामध्ये पर्यंत त्या काम करतील. आणि मी माझा एक स्वतंत्र पक्ष आहे युवासेना पार्टी, त्या पक्षामध्ये राहूनच मी काम करणार आहे. एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून ताकदीनं त्यांच्यासोबत गेल्या 15 वर्षापासून आहे आणि जिथपर्यंत राजकारणामध्ये आहे पूर्ण आयुष्यभर त्यांच्या नेतृत्वामध्येच मी काम करत राहील. आणि माझा पक्ष, माझा कार्यकर्ता ही माझी ताकद आहे. त्या ताकदीच्या भरोशावर नेहमी जनतेची सेवा करत राहील. त्यापूर्वी ठाकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांना भेटलेले आहे. राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची याची माहिती समोर आहे. तुमचंही नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे, काय सांगा मंत्रिपद? असं आहे, मी सांगितलं आपल्याला, माझ्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. मला मंत्री बनवलं का नाही बनवलं काय मला त्याची पर्वा नाही आहे. माझ्या जनतेचे प्रश्न, माझ्या जिल्ह्याचे, राज्याचे जे प्रश्न असतात, एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने जमिनीवर राहून काम करतात, तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, आज कर्जमाफीच्या विषयी शेतकऱ्यांसाठी जो शब्द दिला तो त्यांनी पाडला. बँकेचं भलं न करता थेट शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे हा विचार करणारा राज्यामध्ये पहिला मुख्यमंत्री आहे. त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आहे, की ज्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे असा निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की आज राज्यामध्ये एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहे. आमच्या सगळ्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत आहे. आणि विशेष म्हणजे विदर्भाचा आमदार मुख्यमंत्री आहे राज्याचा. याच्यापेक्षा मोठा गर्व काय? विदर्भामध्ये आमदार म्हणून ते निवडून येतात आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्याला न्याय देतात. तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला मंत्रिपद मिळो किंवा नाही मिळो त्याची मी पर्वा करत नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत राहील. अनेक ठिकाणी जनतेची इच्छा असते रवी राणा मंत्री झाले पाहिजे. या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू मंत्री झाले, यशोमतीताई मंत्री झाल्या, प्रवीण पोटे मंत्री झाले, डॉक्टर बोंडे मंत्री झाले. आज या जिल्ह्यामध्ये एक सिनियर आमदार म्हणून जेव्हा मी काम करतो तर त्या मंत्रालयामध्ये, त्या राज्यामध्ये जेव्हा काम करताना ज्या कामाचा अनुभव आहे त्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा घेतात, राज्याचे अनेक मंत्री घेतात, अधिकारी घेतात. म्हणून त्या उद्देशानं जनतेची इच्छा आहे, जनतेच्या मनामध्ये आहे की रवी राणा मंत्री झाले पाहिजे. तो वेळेनुसार जे मुख्यमंत्री निर्णय घेईल त्या पद्धतीने करू.